माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी पुन्हा एकदा फडणवीसांच्या घरी महत्त्वाची बैठक होतीये आणि त्यासाठी रणजितसिंह निंबाळकर, उत्तमराव जानकर, जयकुमार गोरे, शहाजी बापू पाटील दाखल झालेत आणि काही वेळा त्यांच्यासोबत फडणवीसांची चर्चा होणार आहे। नागपूरमधल्या देवगिरी बंगल्यावर या सर्व राजकीय घडामोडी सध्या सुरू आहेत। सोलापूरमधून उमेदवारी न मिळाल्यामुळे जानकर हे नाराज आहेत आणि त्यामुळे त्यांच्या नाराजीचा फटका हा भाजपला सोलापूर आणि माढ्यामध्ये बसू शकतो। त्यामुळे त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आमचे प्रतिनिधी अमरकडे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया अमरकडे। अमर, अत्यंत महत्त्वाची बैठक सध्या होती आहे, जानकर नाराज आहेत आणि त्यामुळे समजूत काढण्याचे प्रयत्न आहेत, काय नेमके सध्याच्या घडामोडी? देवेंद्र फडणवीस आता देवगिरीला पोहोचतच आहे अगदी 5 मिनिटात पुढील। आणि हे सगळे म्हाडातले जे नेते आहे म्हणजे एकीकडे रणजितसिंह निंबाळकर, जयकुमार गोरे, शहाजी बापू पाटील आणि उत्तमराव जानकर हे चौघही जण देवगिरीला दाखल झालेले आहे आणि या सगळ्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा सुरू होणार है। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। थोड्याच वेळात ज्या पद्धतीने जानकर नाराज आहे त्यांची समजूत कशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस काढतात आणि एकत्रितपणे महायुती कशी लढते माढाला, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्या दृष्टीने नागपुरातील देवगिरीवर होणारी ही माढाची बैठक अतिशय महत्त्वाची समजण्यात येते। ठीक, अमर, जरूर लक्ष ठेवून राहा, अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तेव्हा अमर काळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते नागपूरमध्ये। या सगळ्या घडामोडी आता देवेंद्र फडणवीसांची या सर्व नेत्यांबरोबर महत्त्वाची चर्चा आहे आणि कशी नेमकी नाराजी आता फडणवीस जानकरांची दूर करतात हे बघणं अत्यंत औत्सुक्याचं महत्त्वाचं ठरणार आहे।